नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2023, 2022 आणि 2021च्या राज्यव्यवस्था या विषयाच्या PYQs नंतर आज आपण वळतो आहे 2020 या परीक्षेमध्ये 2020च्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेमध्ये विचारलेले राज्यव्यवस्था या विषयाचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सचे उत्तरं आणि त्याचा एक आढावा आपण घेणार आहोत आणि त्याची जी स्पष्टीकरणं आहेत तर ती स्पष्टीकरणांचे उत्तरं आज आपण बघणार आहोत. सो आकार फाउंडेशनच्या YouTube प्लॅटफॉर्मवरून सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आज आपण वळतोय 2020च्या PYQs कडे. पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या कॅबिनेट सेक्रेटरिएटच्या संदर्भात खालील कोणती विधानं सत्य आहेत? ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आले. ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. ते रेषा संघटन लाईन एजन्सी म्हणून काम करतं की केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करतं. आणि त्यापैकी कोणतं विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे. तर बघा, जे मंत्रिमंडळ सचिवालय आहे त्याची स्थापना 1950 ला नसून 5 सप्टेंबर 1946 ला याची स्थापना झालेली आहे, 1946 ला. त्यामुळे हे विधान चुकीचं येईल. ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. हे विधान अगदी बरोबर आहे. ते एक लाईन एजन्सी म्हणून काम करतं. तर ते एक लाईन एजन्सी म्हणून काम करत नसून ते एक मंत्रिमंडळातील किंवा व्यवसाय या संदर्भातील ते काम करत असतं. सो लाईन एजन्सी म्हणून ते काम करत नसतं आणि केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून ते काम करत असतं. सो हे विधान बरोबर आहे. सी विधान चुकलेलं होतं. बी आणि डी बरोबर असलेलं उत्तर आहे 3. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल 3. नंतर बघा, याचं इथे थोडंसं डिटेल आपण विश्लेषण घेतलेलं आहे. 5 सप्टेंबर 1946 ला याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर कॅबिनेट सचिवालय आणि कार्यकारी परिषदेचे सचिव कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले असतात. आणि त्यानंतर भारत सरकार जे व्यवसायाचे व्यवहार आहे नियमन 1961 नुसार भारत सरकार व्यवसाय वाटप नियमन 1961च्या प्रशासनासाठी हे जबाबदार असतं. आणि सरकारची मंत्रालय विभागांमध्ये व्यवसायांचा सुरळीत व्यवहार करण्यासाठी त्याचबरोबर पालन सुनिश्चित करून त्या नियमांना बांधून ठेवण्यासाठी हे काम करत असतं सचिवालय. ठीक आहे, मंत्रिमंडळ सचिवालय. नंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारतात घटना दुरुस्ती विधेयक हे केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडलं जाऊ शकतं. सो हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. राष्ट्रपतींच्या केवळ पूर्व परवानगीने असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक वेळी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घेणं संसदेला आवश्यक नसतं किंवा संसदेमध्ये मांडण्यासाठी कोणतं विधेयक घटना दुरुस्ती विधेयक म्हटलेलं आहे. सो त्या संदर्भात हे विधान चुकीचं आहे. योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे या ठिकाणी. अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणं आवश्यक असतं. तर त्या ठिकाणी सुपर मॉरिटी जे राज्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि सिनेट आहे त्यामधल्या सुपर मॉरिटी या बेसवर त्या ठिकाणी त्यांचं मतदान होत असतं आणि तिथून मग त्या घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता मिळत असते. तर इथे फक्त राज्य विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणं आवश्यक असतं असं म्हटलेलं आहे. सो हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. हे विधान अगदी बरोबर आहे. आणि ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण मताने पूर्ण बहुमताने कायद्याद्वारे करता येतो. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग बी आणि डी बरोबर असलेला ऑप्शन आहे या ठिकाणी. सॉरी, बी आणि डी नाही, सी आणि डी बरोबर असलेला ऑप्शन आहे या ठिकाणी 4. ठीक आहे. नंतरच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. या ठिकाणी इथे डिटेल दिलेला आहे त्या प्रश्नासंदर्भात. नंतरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या सभापती स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. लोकसभेच्या सभापतीचे म्हणजे त्याचे किंवा तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर आधारित असतात किंवा आधारित असतात. येस, ॲब्सोल्युटली राईट. त्याला किंवा तिला समानवत विभागणीशिवाय मत देता येत नाही असं त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे, त्याला किंवा तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. म्हणजे काय की या वाक्याचा अर्थ काय होतो, या विधानाचा अर्थ काय होतो, जर लोकसभेमध्ये
दोन गटांमध्ये जर मतविभागणी झाली आणि त्यांनी मतदान केलेलं आहे, दोन्ही गटांनी 50-50 असं मतदान केलेलं आहे. सो निर्णायक मत दोन्हीमध्ये जर समान समान आहे तर निर्णायक मत देण्याचा अधिकार जो आहे तो लोकसभा अध्यक्षांचा असतो. जर इकडे एखाद्याने 51 दिलं, एखाद्याने 49 दिलं तर साहजिकच या मतावर त्या ठिकाणी तो जो ठराव आहे तो पारित होत असतो, तो प्रस्ताव मंजूर होत असतो. पण जेव्हा समसमानतेचा जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा निर्णायक मत जे असतं ते अध्यक्षांना द्यावं लागतं. मग अध्यक्ष ज्या साईडने मत देतील त्या साईडचा तो प्रस्ताव आहे तो मंजूर होणार आहे की नामंजूर होणार आहे ते ठरत असतं. सो त्याला किंवा तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही, हे ॲब्सोल्युटली राईट आहे. त्यानंतर त्याला किंवा तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येतं. तर तसं त्याला करता येत नाही. त्याचा जर ठराव मांडायचा असेल, त्यांना अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल, त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव जर मांडायचा असेल तर त्यांना किमान 14 दिवस आधी नोटीस द्यावा लागतो आणि 14 दिवस आधी 50 सदस्यांच्या सहीनिशी ठराव पारित केलेला किंवा प्रस्तावावर सही असलेला जो नोटीस आहे तो त्यांना किमान 14 दिवस आधी द्यावा लागतो आणि त्यानुसार मग त्यांना पदावरून दूर करायचं की नाही ते समोर ठरत असतं. ठीक आहे. सो हे विधान चुकीचं आहे आणि त्याचं आणि तिचं स्थान हे उपपंतप्रधानापेक्षा वरचं आहे असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असं काहीच नाहीये. उपपंतप्रधानांपेक्षा वरचं स्थान फक्त असेल आपल्याकडे. पहिलं स्थान असेल राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती येतील, उपराष्ट्रपतीनंतर पंतप्रधान, त्यानंतर 4 नंबरचं स्थान असेल संबंधित राज्याचे राज्यपाल, त्यानंतर येतील माजी राष्ट्रपती, नंतर उपपंतप्रधान येतील, त्यानंतर येतील सरन्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष. सरन्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष यांचं स्थान बरोबरीचं आहे. त्यांना एकाच स्थानामध्ये म्हणजे 6 नंबरमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. तर 5 आधी 6 स्थानं झाले तर साहजिकच 5 मध्ये माजी राष्ट्रपती आहे आणि 5A मध्ये उपपंतप्रधान असं पद त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो लोकसभा अध्यक्षांचं स्थान उपपंतप्रधानांच्या वरचं नसतं, त्यांच्या नंतरचं असतं. ठीक आहे. हे विधान चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर असलेलं उत्तर आहे 3. खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळलेल्या नाही असं म्हटलेलं आहे. कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळलेल्या नाहीत? लक्षवेधी सूचना तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी केलेल्या असतात, हे बरोबर आहे. स्थगन प्रस्ताव सभागृह मुदतवेळ संपण्यापूर्वी स्थगित करणे हे चुकीचं आहे. हक्कभंग प्रस्ताव सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीने नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्याकडे सभापतींचं लक्ष वेधणं हे सुद्धा चुकीचं आहे. हरकतीचा मुद्दा मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या अपूर्ण उत्तराकडे सभापतींचं लक्ष वेधणं हे सुद्धा चुकीचं आहे. मग बी, सी आणि डी चुकीच्या जोड्या असणारं ऑप्शन आहे आपल्याकडे 3, त्यामुळे हे उत्तर येईल 3. स्थगन प्रस्ताव काय, हक्कभंग म्हणजे काय यावर आपण या ठिकाणी डिटेल विश्लेषण दिलेलं आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हटलेलं आहे बघा. पहिलं विधान आहे या ठिकाणी राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे. पण या ठिकाणी कोणतं विधान बरोबर नाही असं आपल्याला म्हणजे चुकीचं विधान या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकत नाही हे विधान अगदी बरोबर आहे. राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावे यासाठी पाठवले पाहिजे. ठीक आहे, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. या ठिकाणी केवळ विशेष बहुमताने असं म्हटलेलं आहे, तर केवळ विशेष बहुमताने नाही तर साध्या बहुमताने सुद्धा कायदा करून ते नवीन राज्य स्थापन करू शकते. हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे केवळ हा शब्द दिलेला असल्यामुळे. आणि राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचं बंधन संसदेवर नाही. राज्य विधिमंडळाने दिलेलं कुठलंही मत किंवा त्यांनी सुचवलेले बदल हे संसदेवर बंधनकारक नाही. त्या शिफारशींशिवाय संसद नवीन राज्य निर्मिती करू शकते. सो हे विधान सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे, सॉरी, हे विधान आहे बरोबर. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसतं. ठीक आहे, हे विधान आहे बरोबर. मग चुकीचं विधान आपल्याला विचारलं होतं नंबर 3. केंद्रीय माहिती आयोग
याबाबत खालील विधाने योग्य विधान निवडायचं आहे, बरोबर विधान निवडायचं आहे. 2005चा जो माहितीचा अधिकार आहे या अधिकाराचा नागरिकांना योग्य पुरेपूर उपयोग घेता यावा, त्यामध्ये त्यांना कुठल्या त्रुटी निर्माण होऊ नये त्या संदर्भात हा आयोग काम करत असतो. त्या आयोगाच्या संदर्भातलीच आपल्याला जे चुकीचं बरोबर विधान आहे ते ओळखायचं आहे या ठिकाणी. तर ही एक घटनात्मक संस्था आहे आणि तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त, शिवाय त्यापेक्षा 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींवरून राष्ट्रपतीकडे केली जाते. तर हे चुकीचं आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून नाही, तर राष्ट्रपतींनी स्थापन केलेल्या समितीच्या, राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीखाली ती होत असते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि या ठिकाणी इथं 5 पेक्षा जास्त नाहीत असं म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी जास्त सदस्य असतात ते आपल्याला बघायला मिळतील समोरच्या स्लाइडमध्ये. ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. तर इथे 5 वर्ष नाहीये, ते 3 ते 70 असं आहे, किमान 3 वर्ष किंवा 70 वर्ष जे आधी होईल ते. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, सॉरी चुकीचं आहे. त्यानंतर ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाही. हे विधान मात्र फक्त बरोबर आहे. वरील तिन्ही विधान चूक आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल 4. न्यायिक सक्रियता. कोणत्या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते? जेव्हा विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल होतात. अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असतं. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरतं आणि जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी म्हणजे स्वतःच्या उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतात, तेव्हा अशा परिस्थितींमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे वरील सर्व. या सगळ्या कारणांमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. ते कसं आपण समोरच्या स्लाइडमध्ये बघू. बघा, सामान्यतः न्यायालयात येणारे जे खटले असतात ना, ते बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारींच्या किंवा याचिकेच्या स्वरूपात दाखल झालेले असतात. त्यानंतर गेल्या काही दशकांमध्ये परिस्थिती बदलली. भारतीय न्यायमंडळाने त्यांची कार्याची व्याप्ती वाढवलेली आहे. उदाहरणार्थ, जे सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयांमध्ये कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करायची असेल तर त्याला न्यायालयाने परवानगी दिली पाहिजे असं त्या ठिकाणी असतं. त्या विषयांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडीत असलेली व्यक्ती याचिका दाखल करू शकते. अशा याचिकांना जनहित याचिका असं म्हणतात. काही वेळा काय होतं, न्यायालयानं कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना स्वतः सार्वजनिक विषयांची दखल घेत दावा दाखल केला आहे आणि न्यायालयाने घेतलेल्या या पुढाकाराला काय म्हणतात, न्यायिक सक्रियता. आणि मग काय होतं, न्यायिक सक्रियता न्यायालयाने स्वतः पुढाकार घेतलेला आहे. तेव्हा मग जेव्हा ही विधिमंडळं असतात, राज्य विधिमंडळं असतील, तेव्हा आपली जबाबदारी जर पार पाडण्यास असफल होत असेल तेव्हा हे न्यायालय तसं पाऊल उचलू शकतं. अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत किंवा अस्थिर असतं, तेव्हा न्यायालयाला तसं पाऊल उचलावं लागतं न्यायालयीन सक्रियतेचं. त्यानंतर जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी अपयशी ठरतं तेव्हा सुद्धा न्यायालयाला न्यायिक सक्रियतेचं पाऊल उचलावं लागतं. स्वतः जाऊन एखाद्या केसला ओपन करावं लागतं आणि त्या संदर्भात कार्य करावं लागतं. आणि जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ स्वतःच्या उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतो तेव्हा सुद्धा न्यायालयाला स्वतःहून त्या ठिकाणी काही ऍक्शन घ्यावी लागते आणि स्वतः काम करावं लागतं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील तरतुदी विचारात घ्या. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे असतात. शेषाधिकार म्हणजे उर्वरित सर्वोच्च अधिकार हे केंद्र शासनाकडे असतात. येस. अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केलेली आहे. ॲब्सोल्युटली राईट.
राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक म्हणजे संपूर्ण नकाराधिकार वापरतात. केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचं नाव, सीमा आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये बदल करू शकतं अशी विधानं दिलेली आहेत. सो राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकावर निर्णायक म्हणजे संपूर्ण नकाराधिकार वापरतात असं म्हटलेलं आहे. हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि शेवटचं वाक्य आहे केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचं नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकतात. आपण पहिलाच प्रश्न या संदर्भातच बघितला होता. सो हे विधान अगदी बरोबर आहे. तर बरोबर असलेली विधानं आहेत ए, बी आणि डी. ठीक आहे. सॉरी, ए, सी, डी बरोबर आहे. या ठिकाणी बी चुकीचं आहे. कारण अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केलेली असते, पण शेषाधिकार हे केंद्र सरकारकडे असतात. म्हणजेच काही जास्त अधिकार हे केंद्र सरकारकडे असतात. त्यामुळे अधिकारांची बरोबर विभागणी ही केंद्र आणि राज्य शासनामध्ये केलेली नसते. त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं येईल. बरोबर येईल ए, सी आणि डी. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे. भारतातील आंतरराज्य परिषद त्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्यातून कोणती बाब वगळण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे. राज्यांमध्ये जे तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणं आणि त्यावर सल्ला देणं हे या परिषदेमध्ये येतं. कोणत्याही आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर, वाटप आणि नियंत्रण याबाबत कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणं हे मात्र यामध्ये नाहीये. राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य, एक किंवा अधिक राज्य यांचा ज्यात सामायिक हितसंबंध आहे अशा विषयांबाबत अन्वेषण करणं आणि चर्चा करणं हे आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर अशा कोणत्याही विषयावर शिफारशी किंवा विशेषतः त्या विषयाबाबतचं धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारशी करणं हे सुद्धा येतं. सो फक्त ही एक बाब जी आहे ती वगळलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विशेषाधिकार समिती. विशेषाधिकार समितीबाबत खालील कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चूक आहे असं म्हटलेलं आहे. यातलं पहिलं ऑप्शन आहे लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 हे विशेषाधिकार संबंधी आहेत. हे अगदी बरोबर आहे. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करतात. येस. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीमध्ये एकूण 15 सदस्य असतात. बरं, 15 सदस्य असतात इथपर्यंत ठीक आहे, पण राज्यसभेत उपाध्यक्ष नसून ते उपसभापती असतात आणि ते विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळं उत्तर या ठिकाणी येईल 3. कोणतं बरोबर नाही असं म्हटलं होतं. ठीक आहे. राष्ट्रीय युवक धोरण 2003 राष्ट्रीय युवक धोरण बाबत खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय युवक धोरण जे आहे त्याचा सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आलेला आहे असं म्हटलं आहे. तर तो 1986 मध्ये करण्यात आलेला नसून तो 1988 मध्ये करण्यात आलेला आहे. हे विधान चुकीचं आहे. 2003 मधील धोरणानुसार युवकांची व्याख्या ही 15 ते 35 वयोगटातील व्यक्ती अशी केलेली आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 2014 मधील धोरणानुसार युवकाचा वयोगटाची व्याख्या 15 ते 29 वर्ष अशी केलेली आहे. तर याचं योग्य उत्तर काय असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे फक्त सी. आता हे का चुकीचं आहे तर या ठिकाणी 15 ते 35 नसून त्या ठिकाणी वेगळी तरतूद आहे. आपण बघू पुढच्या स्लाइडमध्ये याबद्दल थोडं डिटेल. बघा, पहिल्या राष्ट्रीय युवक धोरणाचा स्वीकार 1988 ला केलेला आहे आणि द नॅशनल युथ पॉलिसी 1988 युथ आर डिफाइन्ड ॲज इन द एज ग्रुप ऑफ 15-35 इयर्स. कधी 88च्या पॉलिसीमध्ये 15 ते 35 म्हटलं होतं. with the object of bringing a large segment of the adolescent population, the age group for the youth has been lowered to 15 ते 35 होतं, जे आता 13 ते 35 केलेलं आहे आणि इयर्स इन द नॅशनल युथ पॉलिसी 2003. ठीक आहे, 2033 मध्ये.
तर या ठिकाणी जे 15 ते 35 म्हटलं होतं, 2003 मध्ये 15 ते 35 जे म्हटलं होतं ते 13 ते 35 असं आहे, म्हणून हे विधान या ठिकाणी चुकीचं होतं. आणि या ठिकाणी 86 असं म्हटलं होतं तर ते 1988 आहे, म्हणून ते विधान चुकीचं होतं. राज्यसभेचे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हटलंय. राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थ विधेयकाच्या मनी बिलच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. अनुच्छेद 117(3) खालील श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं असं म्हटलंय. आणि अनुच्छेद 117(1) खालील श्रेणीबद्ध झालेलं विधेयक हे राज्यसभा असंमत करून दुरुस्त करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. बघा, राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थ विधेयकाच्या मनी बिलच्या व्याख्येच्या संदर्भात आहे, तर हे चुकीचं आहे. 110 हे मनी बिलच्या संदर्भातलं आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अनुच्छेद 117(3) खालीलपैकी श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं. श्रेणीबद्ध झालेलं वित्त विधेयक नाही, प्रत्येक वित्त विधेयक जे झालेलं असेल ते फक्त आणि फक्त लोकसभेत मांडलं जाऊ शकतं, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अनुच्छेद 117(1) नुसार खालीलपैकी श्रेणीबद्ध झालेलं वित्त विधेयक फायनान्शियल बिल हे जे आहे ते राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. तर असं नाहीये, ती असंमत करू शकत नाही किंवा असंमत करू शकते पण ती दुरुस्त करू शकत नाही, मात्र त्यामध्ये शिफारशी सुचवू शकते, त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. मग तिन्ही विधानं चुकीची आहे, वरीलपैकी एकही नाही जे विधान योग्य आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हटलेले बघा. अनुच्छेद 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. येस. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. येस. जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर केल्यास त्याला मंजुरी देणं हे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. हे थोडंसं आपण बाजूला ठेवू. राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाला राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेने कोणतीच कालमर्यादा घातलेली नाहीये. हे विधान अगदी बरोबर आहे. बघा, एखादं जर विधेयक असेल जे राज्यपालांकडे आलेलं असेल संमतीसाठी, तर त्या ठिकाणी 4 गोष्टी आहेत. राज्यपाल त्या विधेयकाला संमती देऊ शकतात. दुसरं आहे, राज्यपाल ते विधेयक संमतीविना रोखून ठेवू शकतात. विधेयक कितीही कालावधीसाठी स्वतःकडे ठेवू शकतात, ते परमनंट स्वतःकडे ठेवू शकतात. त्यानंतर चौथं ऑप्शन आहे, चौथं त्या ठिकाणी विधान आहे किंवा चौथी तरतूद अशी आहे की जर एखादं तसं विधेयक असेल जे अपवादात्मक असेल किंवा ज्यावर कुठल्या तरी वादात्मक म्हणू शकतो आपण ज्याला, वादग्रस्त एखादं जर विधेयक असेल तर ते राज्यपाल राष्ट्रपतींना विचारार्थ ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. आणि जे विधेयक मग राष्ट्रपतींकडे गेलेलं असेल, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर जर केलं तर त्याला मंजुरी देणे हे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे किंवा नाही याबाबत राज्यघटनेमध्ये कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी ते बंधनकारक नसतं असं आपण गृहीत धरतो, ते बंधनकारक असतं असं नाही. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे, बरोबर नाही. नंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे, असं काही त्या ठिकाणी दिलेलं नाही. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात केलेली आहे. आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत संविधानाने त्यामध्ये 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे.
19 ते 22 मध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर 23 आणि 24 मध्ये दिलेला आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यानंतर 25 ते 28 मध्ये दिलेला आहे आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार किंवा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर 29 आणि 30 मध्ये दिलेला आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार व शैक्षणिक अधिकार. 31 कॅन्सल झालेला आहे आणि कलम 32 मध्ये दिलेला आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाही. आता शैक्षणिक संस्थेत म्हटलेलं आहे तर साहजिकच तो सांस्कृतिक आणि शैक्षणिक यामधला तो एक हक्क येईल, म्हणजे 29 किंवा 30. ऑप्शनमध्ये आपल्याकडे 30 आणि 29 दोन्ही दिलेलं आहे. तर पहिलं आपलं कलम सांगतं 29 की राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये केवळ धर्म, वंश, जात, भाषा या विषयावर किंवा या आधारावर भेदभाव करता येणार नाही किंवा प्रवेश नाकारला जाणार नाही असं 29 मध्ये म्हटलेलं आहे. आणि 30 मध्ये म्हटलेलं आहे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. सो आपलं उत्तर जे येतं ते येतं 29. ठीक आहे. 16 मध्ये दिलेलं आहे नोकरीच्या ठिकाणी समान संधी. त्यानंतर कलम 25 ते 28 मध्ये आपल्याकडे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि 30 मध्ये आहे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. आणि यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल 29. येस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजपर्यंत आपण 4 वर्षांचे 4 जे वर्ष आहेत कोणकोणते 2023, 2022, 2021 आणि 2020 असे 4 वर्षांचे आपण राज्यव्यवस्था या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आणि आपली प्री फोकस जी बॅच आहे ती सुद्धा लवकर सुरू होते आहे. त्या संदर्भातलीच ही एक तुम्हाला या ठिकाणी हे जे फोटो दिसत आहे तो त्या संदर्भातलाच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आपली, जी स्टार्ट होते आहे आपली 8 जानेवारीपासून, जी फक्त प्री फोकस्ड बॅच आपली असणार आहे. त्यामध्ये GS पेपर 1 आणि 2 दोन्ही पेपरचा अभ्यास आपल्याकडे करून घेतला जाणार आहे. तुम्हाला या ठिकाणी फॅकल्टीज दिसत आहेत जे तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा आहे आपली MPSCची. त्यानंतर कंबाईनची सुद्धा टेस्ट सिरीज या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे. ही कंबाईनची प्री फोकस्ड बॅच सुद्धा आपल्याकडे आहे. ही कंबाईनची टेस्ट सिरीज आहे. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी संदर्भातली सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे बॅच सुरू होते आहे 8 जानेवारीपासून. थँक्यू सो मच.